ऑल इंडिया जोक या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आनंदी रहा, हसत रहा. मुलगी: मॅडम, तुमच्या कुत्र्याने तुमच्यासोबत काय केले हो? मॅडम: मी आमच्या घरातल्या कुत्र्याकडून माझी काळी पपई पचापच मारून घेतले. कुत्र्याने माझी गुलाबी पपई लाल लाल करून सोडली. माझ्या बॉलला चावा घेतला. बॉल सुजवून सोडले चाटून चाटून. मुलगी: मॅडम, तुम्ही किती वर्षाच्या मुलाला पटवलात? मॅडम: मी 14 वर्षाच्या मुलाला पटवून माझे पेरू चोखून घेतले आणि माझा थुक्का त्याच्या तोंडात थुंकत होते तर त्याचा थुक्का मी गिळत होते. मुलगी: मग शेवटी काय केलात? मॅडम: मग नंतर पचपच मारून घेतले तेल लावून आणि त्याचं केळ हलवून गरम गरम बिंद पेले. मुलगा: मॅडम, म्हाताऱ्याने तुमच्यासोबत काय केले त्या दिवशी? मॅडम: खूप काही केलं रे. तो म्हातारा भला मोठा केळ माझ्या पपईवर आपटत होता. मुलगा: मग पुन्हा काय झालं? मॅडम: माझ्या पपईवर केळ चोळत होता. ते पाहून माझ्या मांड्या पपईच्या गरम चिकाने ओल्या झाल्या. मग माझ्या तोंडातून आह आह आ आ आवाज मी करू लागले. मॅडम: अरे सूरज, ऐक ना. सूरज: बोला ना मॅडम. मॅडम: त्या दिवशी तुझ्या वर्गात ती प्रिया आहे ना, ती माझ्या घराकडे आली होती. सूरज: मग काय झालं? मॅडम: प्रियाला त्या दिवशी कंड सुटला होता. माझ्या जवळ येऊन मला म्हणत होती, माझे बॉल दाबा तेल लावून आणि मॅडम, तुम्हाला मला उघडं बघायचं आहे. प्लीज हो, मी कुणाला सांगणार नाही शाळेत. सूरज: मग पुढे काय झालं मग? मॅडम: मग मी पूर्ण उघडी झाले. उघडी होताच तिने माझे पेरू चोखायला चालू केले. पुन्हा पपई चोखू लागली माझी. माझ्या पपईत बोट घालून आत बाहेर करू लागली. मी सुद्धा माझे बोट तिच्या पपईत घातले थुक्का लावून. मक्या व त्याचा बाप ज्यूसच्या दुकानावर. मक्या: बाबा, एखादी अशी उलटी मशीन नाही का ज्यामध्ये ज्यूस टाकल्यावर फळ निघेल? मक्याचा बाप: आहे रे बाबा, आहे. तू त्याचाच तर फळ आहेस. गण्या एकदा शहरात फिरत असतो. तेवढ्यात कुठून तरी एक ब्राक येऊन त्याच्या डोक्यावर पडते. गण्या: काय देवा, हा कसला अन्याय. आंबे कोणी दुसरा चुकून गेला अन सालपट माझ्या नावावर. पप्पू रस्त्यावर मुतत होता. एक मुलगी तिथून जाताना थांबली. तिला पाहून पप्पू म्हणाला, जा जा, तुम्ही ज्याला बघून घाबरत आहात त्याला मी पकडून ठेवलं आहे. मुलगा: हिल पोरी हिला, तुझा पत्कर झाला ढिला. तुझी मैना दिसते मला, माझा पोपट चावेल तुला. मुलगी: अरे जा जा जा, तू मला नाहीतर कापीन तुझा बुला अन कापीन तुझा बुला, नुसत्या गोट्याच ठेवीन तुला. बाई: ती कोणती वस्तू आहे जी जड वजन उचलते पण स्वतः हलकी आहे? विद्यार्थी: बरा. बाई: वर्गाच्या बाहेर हो वेडपट.
शीतल, अहो मॅडम, तुम्हाला चालायला अजिबात येत नाही. काय झालं आहे? मॅडम, अगं ते राजेश आणि सोमेश माझ्या घरी आले होते गणित शिकण्यासाठी. मी त्यांना शिकवण्यास सुरू करत होते तेवढ्यात राजेशने माझे हात पकडले दोन्ही आणि सोमेशने पाय पकडले आणि माझी साडी काढले, माझे ब्रा काढले, परकर काढले, मला पूर्ण नागडी केले. सोमेशने त्याचा केळ काढून माझ्या तोंडात पुढे मागे करू लागला आणि राजेश माझ्या पपईत केळ घालून पचपच मला करू लागला. मला धड श्वाससुद्धा घ्यायला येत नव्हता. दोघं बारीने माझी पचापच मारू लागले. रातभर दोघांनी मला पचापच केलं. माझे बॉल माझी पपई सुजवून सोडले. मला चालायला सुद्धा येईना एवढं धावलं मला. शिक्षक, बंडू, पेपर लिहायचा सोडून कशाचा विचार करतोस? बंडू, कुठल्या प्रश्नाचे उत्तर कुठल्या खिशात आहे याचा विचार करतोय सर. गुरुजी, सांग बरे बंडू, कडधान्य म्हणजे काय? बंडू, गुरुजी, शेताच्या कडकडने जे धान्य उगवते त्यास कडधान्य असे म्हणतात. प्रिया, विजय, तुझ्या मालकींची गोष्ट सांग ना. विजय, माझी मालकीन 26 वर्षाची कुवारी मुलगी होती. एक दिवस मालकीनने मला हलवताना बघितलं बाथरूममध्ये आणि मला म्हणाली, हे बघ, मी सगळं बघितलं आहे, व्हिडिओ केलाय तुझा. तू मला माझे बॉल दाब रोज सकाळ संध्याकाळ, नाहीतर व्हायरल करते बघ. मी तयार झालो आणि रोजच तिला तोंडात देऊन पुढे मागे करू लागलो. तिची पपई मारू लागलो थुक्का लावून. गुरुजी, गण्या, 52 गावांची नावे सांग. गण्या, 40 गाव आणि बारामती. गुरुजी राजीनामा देऊन वनवासाला निघून गेले. बंड्या, वशिला म्हणजे काय रे? गण्या, वय नाही, शिक्षण नाही, लायकी नाही, तरीही काम होते याला वशिला म्हणतात. चांदीच्या ताटात बदामी हलवा, शुभेच्छा, बस झाले, आता मटण खायला बोलवा. गण्याची सुहागरात असते, पण त्याला घरचे सांगतात फक्त किस घेऊन झोपून जायचं, बाकी दुसऱ्या दिवशी करायचं. गण्या बायकोची किस घेतो आणि लगेच झोपतो. बायको, बस एवढंच असतं का? संपली का सुहागरात?